सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली। सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून दक्षता घेतली जाते। प्रशासन सतर्क झाले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। साताऱ्याचं मिनी मंत्रालय म्हटलेल्या जिल्हा परिषद मध्ये उद्याच्या 4 सभापतीच्या निवडी होणार आहेत। खरं तर या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 मीटर परिसरामध्ये प्रतिबंधक आदेश लागू केलेले आहेत। गेल्या 20 तारखेला जी सातारा जिल्हा परिषद मध्ये निवडणूक अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती, या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी खरं तर मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता। जिल्हा परिषद सभागृहामध्ये मोठा गोंधळ झाल्यामुळे खरं तर हे पाऊल उचललं गेल्याचं बोललं जात आहे। खरं तर ही जी निवडी होणार आहेत यासाठी सुद्धा यावेळेस भाजप असू द्या किंवा राष्ट्रवादी शिवसेना यांनी फिल्डिंग्स लावलेली आहे। खरं तर राष्ट्रवादीचे नेते व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा आक्रमक यावेळी झालेले पाहायला मिळाले होते। या ठिकाणी यांना धक्काबुक्की झालेली सुद्धा पाहायला मिळालेली होती। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी 100 मीटर परिसरामध्ये प्रतिबंधक आदेश लागू केलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी 100 मीटरच्या अंतरामध्ये कोणालाही जाता येणार नाही। सदस्य आणि जे शासकीय कर्मचारी आहेत यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार असल्याने उद्याच्याला नक्की या ठिकाणी आता सभापती निवडीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।